तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनी तर यूट्यूब चॅनलवरती. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत नाही? तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. तर मित्रांनो आत्ताचे 1:30 वाजत आले आहेत आणि आता मी आलो पालघर स्टेशनला. तर आता आम्ही निघालो आहे बघा, पूर्ण बॅग वगैरे पूर्ण भरली आहे. तर आता आपल्यासोबत कोण कोण असणार आहेत आपल्या जर्नीमध्ये ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. सगळी नवीन पब्लिक असणार आहे. म्हणजे आमचा हॉटेलचा स्टाफ आहे पूर्ण, कम से कम 10-12 जण आहेत मित्रांनो. आणि सीटिंग पण कमी भेटले, तात्काळमध्ये चाललो आहे. आणि ह्याच क्षणाची मी 2 वर्ष वाट बघितली, बट आता तो क्षण आता आलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही गेस्ट करा की कुठे चाललो ते आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आमचा पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो येतो. हेडी ब्लॉग कंटिन्यू बघा. चलो बाय बाय, भेटूया पुढे. यार ये काय आहे, तांगड्या टाकून धुतोय असं? अरे पण टी शर्ट सर्व कर. म्हातारी एक अख्खा चुकत शैलेश पाणी बॉटल ठेवतो. पहाटेचे 4 वाजले आहेत. नाही बघा कसे बुक्कड, ही म्हातारी बघा बुक्कड. त्याचं थोडी निघत आहे, आपलं निघत शूटिंग. बाळा या बॅगीत तो भाकऱ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण पोहोचलो केरळला. सकाळचे 7:30 झालेत आणि आज जस्ट उठलं वगैरे मस्त. तर मी फ्रेशसुद्धा नाही झालं आहे. तर बघूया अजून पुढचा प्रवास कसा होतो आहे. तो अजून आजचा दिवस पूर्ण दिवस आपल्या ट्रेनमध्ये घालवायचा आहे. तर बघूया आता बघत राहा तुम्ही ट्रॅव्हलिंग कशी होती. ते काका गेले, त्यांच्याकडे ब्रश आहे तर तू तिथे आहे का? तर मित्रांनो सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण वगैरे करून पोहोचले आपण आता कोटा स्टेशनला. तर आता संध्याकाळी 6 वाजले आणि अजून आपला उद्याचा दिवस प्रवास आहे 7-8 वाजेपर्यंत सकाळचा. तर बघूया किती वाजता. तर अजून प्रवास आपला संपला नाही आहे. विमान कोणच्या दिशेने जाणार? मजा आहे ना? मजा आहे ना? चला बेटा ऐसा मुरांबा मोरांबा मुरांबा इकडे आपला सर्वांचा फोटो घे ना असा. हा असाच सर्वांचा आला पाहिजे. काय असते ते विचारत मित्रांनो आता 11 वाजल्यात रात्रीचे आणि आम्ही ते रील शूट करतोय. अरे उठ ना, खुशी जागेवर. हे खुशी, हे खुशी लिस्टिंग दे ना पहिले. आमची रूपा बघा.
नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 7:45 झाले आहेत आणि जस्ट पोहोचलो आपण हरिद्वारमध्ये. तर आता बघूया अजून फ्रेश वगैरे आता जाऊन आपल्या आता इथून आपण 4 व्हीलर असणार आहे तर जाऊन आपण हॉटेलवर जाणार. पहिला फ्रेश वगैरे होणार तिथून आपण पुढचा प्रवास सुरू होणार आहे मित्रांनो. तर बघूया कसा प्रवास होता आहे ना कसं एन्जॉयमेंट असणार तुम्ही नक्की बघा. आणि आपण पहिल्यांदा झालो आहे तर बघूया ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्ही सुद्धा ब्लॉग एन्जॉय करा. बघूया इथलं नेचर वगैरे सगळं काय असणार आहे तुम्हाला शेअर करणार आहे मी. चलो बाय बाय. तर मित्रांनो खूप गर्दी आहे स्टेशनला आणि केदारनाथचं पण मी रील वगैरे बघतो 2-4 दिवस झाले. खूप गर्दी आहे. तर बघूया आपण सुद्धा जाऊन किती गर्दी आहे किती नाही दर्शन वगैरे कसं गाव ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर आता 12 वाजले आहेत आणि आम्ही अजूनपर्यंत हरिद्वारमध्ये आहात कारण थोडा ट्रॅव्हलचा यायला इश्यू थोडा लेट झाला त्यामुळे थोडा इश्यू झाला. तर त्यामुळे आम्ही हॉटेल वगैरे बुक करून फ्रेश वगैरे झालो मस्त रेडी वगैरे झालो आहे. तर आता पुढच्या डेस्टिनेशनला चाललो आहे. तिथे कुठे चाललं आहे त्यासाठी मला बघायला तुम्ही त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा. सर्व रेडी होत आहेत सर्वांना दाखवले तुम्हाला सगळे कसे रेडी झाले वगैरे ते. तर चला भेटूया पुढे. बघा इथं वरती बघा काय बघा वरती परशुराम आहे. चालेल चालेल तर मित्रांनो जी तुम्हाला पाठी ट्रॅव्हल्स दिसते तर आता याच्यात आपला पुढचा प्रवास असणार आहे कारण आपण स्टेशनपासून ऑटोने आलो होतो आता फ्रेश वगैरे होऊन. आता ह्या नेक्स्ट डेस्टिनेशन बघूया काय होते ते आणि ह्याचा आपला ट्रॅव्हलमध्ये प्रवासाने खूप धमाल मस्ती करूया मस्त थोड्या रील्सचं शूट करूया. चला भेटूया पुढे. हां हां तर मित्रांनो 2 वाजत आलेले आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही हरिद्वारमध्ये आहात कारण थोडा ट्रॅव्हलरचा इश्यू झाला आहे म्हणून. तर आता परत ट्रॅव्हल एक्सचेंज करायला लावलं आहे कारण AC जी घेतला तर कुलिंगच होत नाही ट्रॅव्हलमध्ये. तर आता आलं उसाचा रस घ्यायला बघा आणि ते बघा काका रोटी मारतात मस्त आम्ही ते बघतोय. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतोय तो. आणि आमचे सर आहेत तर मित्रांनो दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि आम्ही आला तर जस्ट जेवायला आहे बघा. याला भरपूर दिले सही में सही अच्छे में क्वांटिटी भी बहुत बढ़िया है. पहले अगर कुछ भी कम हो गया तो बोल देने कुछ तो पैसे इंग्लिश 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 नको बांधू उपयोग नाही बांधू. होली है
सगळ्यांना भिजवलं मजा आली ना प्यायचं पाणी नुकसान करू नका रे. प्यायला पाणी नाही. अजून किती भिजवायचं बाकी आहे? गाडीचे मॅट खराब होतील. अजून किती भिजवायचं बाकी आहे? प्यायच्या पाण्याची वाट लावायला लावली. स्वतः संपळवून टाकला तुम्ही अरे बस. मामा डोक्याला झापड घेऊन ना आपल्याला बाकी पोचा मारायला वाटलं बाबा. वाटलं बाबा. हे दोघं राहिलेत फक्त सगळ्यांना बोल में हलगी बजाओ क्या बोल में हलगी बजाओ क्या माझी पण कोणती बस स्वच्छ आहे केसावची पारो नेसली गा नेसली गा ना मसाला तेला हरिया तेला थोडा तकलीफ आहे बोलले पण थोडा वेट करी. तू सांग मी बोलतो ना काय बोलतो. आज अनलिमिटेड डिनर आहे. एवढा मजाक 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 सुरू आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता वगैरे करून म्हणजे चहा कॉफी वगैरे पिऊन आम्ही आलो आता हॉटेल आपल्या. खूप प्रवासाचा वैतागलो आज खूप म्हणजे खूप. आपलं एक पण दर्शन काही झालेलं नाही डेस्टिनेशन. तर आज प्रवास करून सगळे वैतागले. तर आता फायनली हॉटेलला आपण आलो आहे. आपलं पाठचं आपलं हॉटेल आजचं 2 दिवसाचा स्टे असणार आहे आपल्या इथे. तर आधी पण एक हॉटेलला गेलो होतो, तिथे पण बुकिंग होती, पण आपण चुकीच्या हॉटेलला गेलो होतो. त्यानंतर परत 2 तासाचा प्रवास करून आता आलो आहे आपण हॉटेलला फायनली. खूप भारी हॉटेल आहे आणि रेस्टॉरंट म्हणजे एकदम स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन मी कसं आहे ते आत हॉटेल वगैरे तुम्ही बघत राहा. एकदम खूप बघण्यासारखं आणि म्हणजे भारी वाटतं आहे. रूम वगैरे पण खूप छान आहेत आणि बाहेरचं गार्डन एरिया वगैरे खूप मस्त आहे. तर आता स्विमिंग पूल वगैरे आता जाणार की नाही ते बघूया आपण. चला आता जेवायचं टायमिंगसुद्धा झालं आहे, जाऊन जेवूया वगैरे मस्त आणि आपण ब्लॉग परत कंटिन्यू करूया. एक खरंच काढ ना आमचा फोटो काढ. अच्छा कार्ड तिथे ठेवू आपण साईडला. ए खिशात ठेव. तर सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि आता चाललो आहे स्विमिंग पूलला. मला माहीत नव्हतं पण आता मी पूर्ण ट्रॅकवर आता स्विमिंग करणार आहे. आता सर्व रेडी वगैरे चेंज वगैरे करून आले. येस येस येस. पाठी स्विमिंग पूलसुद्धा आहे मस्त मोठा. आम्ही चपला नाही घातले. नाही आणली पिलू नको पायामध्ये बघ कसं विचित्र विचित्र